नमस्कार. माहितीचा अधिकार कायद्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल जाणून घेण्यासाठी तयार आहात ना? चला, आज आपण कलम 5 पाहणार आहोत. हे ते कलम आहे जे आपल्याला सरकारकडून माहिती मिळवण्यासाठी नक्की कुठला दरवाजा ठोठवायचा आहे हे सांगतं. बघा, आपल्याला सरकारी कार्यालयातून काहीतरी माहिती हवीये, पण नेमकं विचारायचं कोणाला? अर्ज द्यायचा तरी कुठे? अनेकदा असं होतं की हे सगळं सरकारी कामकाज एखाद्या चक्रव्यूहासारखं वाटायला लागतं, बरोबर ना? पण या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक अगदी निश्चित मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे आपला माहितीचा अधिकार कायदा 2005. हा कायदा आपल्याला ह्या चक्रव्यूहात एक प्रकारे नकाशाच देतो. आणि या नकाशातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे कलम 5. कारण हेच कलम प्रत्येक नागरिकासाठी एका खास मार्गदर्शकाची नियुक्ती करतं. चला तर मग ह्या मार्गदर्शकांना जरा जवळून ओळखूया. कलम 5 काय सांगतं? तर प्रत्येक पब्लिक ऑथॉरिटीमध्ये, म्हणजे सोप्या भाषेत प्रत्येक सरकारी कार्यालयात 2 महत्त्वाचे अधिकारी नेमणं बंधनकारक आहे. पहिले म्हणजे जनमाहिती अधिकारी, ज्यांना आपण PIO म्हणतो, आणि दुसरे सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणजेच APIO. आता या दोघांच्या भूमिकेत एक छोटा पण खूप महत्त्वाचा फरक आहे. PIO हे माहिती देणारे मुख्य अधिकारी आहेत, म्हणजे अर्जावर प्रक्रिया करणं आणि उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी. तर APIO यांना आपण एक प्रकारे फ्रंट डेस्क समजू शकतो. त्यांचं काम आहे अर्ज स्वीकारणे आणि तो योग्य PIOकडे पाठवणे. हे विशेषतः उपजिल्हा किंवा तालुका स्तरावर खूप उपयोगी पडतं. त्यामुळे आपल्याला योग्य अधिकाऱ्याला शोधत फिरायची गरजच पडत नाही. आता हे बघूया की कायद्याने या अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कर्तव्य सोपवली आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या काही फक्त सूचना नाहीत, तर या त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत. तर यांचं पहिलं काम आहे माहितीसाठी आलेला अर्ज किंवा अपील स्वीकारणं. जर अर्ज APIOकडे आला तर त्यांना 15 दिवसांच्या आत तो योग्य PIOकडे पाठवणं बंधनकारक आहे. पण त्यांचं काम इथेच नाही संपत. माहिती मागणाऱ्या व्यक्तीला सर्वतोपरी मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. म्हणजे समजा कुणाला अर्ज लिहिता येत नसेल तर त्यांची तोंडी विनंती ऐकून ती लिहून काढायला मदत करणं हे त्यांचंच काम आहे. इतकंच नाही तर दिव्यांग व्यक्तींना माहिती मिळवण्यासाठी जी काही मदत लागेल ती सगळी मदत पुरवणं ही त्यांचीच जबाबदारी आहे. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. माहिती देण्यासाठी PIOला कधीकधी दुसऱ्या अधिकाऱ्याची मदत घ्यावी लागते, बरोबर? मग प्रश्न असा येतो की अंतिम जबाबदारी कोणाची? PIOची की त्या दुसऱ्या अधिकाऱ्याची? आणि इथेच या कायद्याची खरी गंमत आहे. PIO नक्कीच दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून एखादी फाईल किंवा माहिती मागू शकतो, यात काहीच चुकीचं नाही. पण ते अर्जदाराला असं नाही म्हणू शकत की अहो ती माहिती तर त्या XYZ साहेबांकडे आहे, तुम्हीच जाऊन त्यांना विचारा. नाही, असं अजिबात नाही. माहिती मिळवून देण्याची अंतिम जबाबदारी ही नेहमी फक्त PIOचीच असते. माहितीचा अधिकार प्रभावीपणे वापरण्यासाठी PIO काय करू शकतात हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते काय करू शकत नाहीत हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. चला, त्यांच्या मर्यादा पण पाहून घेऊया. पहिली आणि सगळ्यात मोठी मर्यादा, PIO नवीन माहिती तयार करू शकत नाहीत. म्हणजे त्यांचं काम हे दप्तरात जशी माहिती नोंदवलेली आहे ती उपलब्ध करून देणं आहे. ते आपल्यासाठी कुठला नवीन रिपोर्ट किंवा विश्लेषण तयार करून देणार नाहीत. दुसरी मर्यादा, PIO माहितीचा अर्थ लावून सांगत नाहीत किंवा त्यावर स्वतःची मतं देत नाहीत. त्यांचं काम आपल्याला सल्ला देणं किंवा आपल्या समस्या सोडवणं नाहीये, तर फक्त जी नोंदवलेली माहिती आहे ती जशीच्या तशी देणं आहे. आणि तिसरी महत्त्वाची मर्यादा, PIO काल्पनिक प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. म्हणजे जर असं झालं असतं तर काय झालं असतं, अशा व्हॉट इफवाल्या प्रश्नांना RTIमध्ये उत्तर मिळत नाही. आपला अर्ज हा नेहमी अस्तित्वात असलेल्या ठोस माहितीसाठीच असायला हवा. तर मग या सगळ्याचा सारांश काय? PIO आणि APIO या भूमिका म्हणजे नागरिकांचा अधिकार आणि सरकारची जबाबदारी यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. ते एका अर्थाने पारदर्शकतेचे पहारेकरी आहेत. या पदांचं महत्त्व किती आहे हे एका गोष्टीवरून स्पष्ट होतं. ज्यावेळी हा कायदा लागू झाला तेव्हा प्रत्येक सरकारी कार्यालयाला PIO आणि APIO नेमण्यासाठी फक्त 100 दिवसांची मुदत दिली होती. यावरूनच या कायद्याची गांभीर्यता आपल्या लक्षात येते. आणि हीच या कायद्याची सर्वात मोठी ताकद आहे. अर्जदाराला त्या PIO किंवा APIOचं नाव काय आहे किंवा त्यांचा हुद्दा काय आहे हे माहीत असण्याची काहीही गरज नाही.
फक्त ते सरकारी कार्यालय माहीत हवं जिथे ती माहिती आहे. कायदा हे सुनिश्चित करतो की आपला अर्ज स्वीकारण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी तिथे एक जबाबदार अधिकारी नेमलेला असेलच. आता हे तर स्पष्ट झालंय की प्रत्येक सरकारी कार्यालयात आपल्या मदतीसाठी एक माहिती अधिकारी कायद्याने नेमलेला आहे आणि तो आपल्याला मदत करायला बांधील आहे. मग जरा विचार करा, ह्या ज्ञानाचा आणि अधिकाराच्या जोरावर विचारलेला पहिला प्रश्न कोणता असेल?